योजना दूध ही भरती चालू झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यासाठी काय काय कागदपत्र सर्व काही लागणार आहे आणि तुमचा पगार, सॅलरी वगैरे काय असणार, काम काय असणार आहे, सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये समजणार आहे. तर भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. प्रत्येकाने रजिस्ट्रेशन करून घ्यावे आणि हे प्रत्येकाच्या उपयोगासाठी पण आहे. तर कृपया या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघत राहा. तर चला या व्हिडिओला स्टार्ट करूया. आपल्याकडे महाराष्ट्र राज्यातील जी.आर जाहीर झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासनाने सर्व काही नियम हे पाहिलेले आहेत. तर शासन निर्णय क्रमांक तुम्ही बघू शकता 2024 प्रक्रिया नाव सर्व काही तुमच्या समोर आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्य सर्व काही शासन निर्णय व संकीर्ण सर्व काही ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर प्रस्तावना थोडीशी मी तुम्हाला बजावतो ह्याची. तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजक सर्व काही विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री शिक्षण योजना राबवण्यास उक्त सर्व काही 9 जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचण्यासाठी 50,000हून जास्त नेमण्या करून 50,000 भरती चालू आहे. तर 50,000 भरतीमध्ये तुमचा पण नंबर येऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यासाठी काय काय लागतं. तर तुम्ही बघू शकता योजनातून कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सर्व काही जबाबदारी आणि माहिती संपर्क महासंचालक सर्व काही आणि सोपविण्यात आलेले आहे. सदर शासन निर्णयात स्पष्ट प्रमाणे सर्व काही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य सर्व काही देण्यात येणार आहे. व तुम्ही बघू शकता ह्याच्या पुढे शासन निर्णय तुम्ही बघू शकता शासनाचा निर्णय काय आहे आपल्या समोर तुमच्या समोर पण असू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ हा मिळण्यासाठी त्यांचा उद्देश हा असतो. त्याचा अर्थ हा आहे शासन निर्णयाचा. 50,000 रोजगार योजनातून सर्व काही वर्षापासून मुख्यमंत्री शासनाचा हा एक मोठा उद्देश आलेला आहे. सर्वांसाठी भरती प्रक्रिया चालू करण्यामागचा कारण हे आहे की कोणाला नोकऱ्या भेटत नाही सर्व काही. तर तुम्ही बघू शकता घरातली आर्थिक परिस्थिती तर ठीकच नसते. शेतकरी म्हणल्यावर शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांना ही तर खूप मोठी बाबच आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्ध करणे त्याचा लाभ आणि जास्तीत जास्त लाभ घेणे हे आपल्यासाठी महत्वाचे आहे. कार्यक्रमाची ठळक रूपरेषा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत हा राबवण्यात येणार आहे. तर प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील. तर तुम्ही बघू शकता ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायत एक शहर व भागात 5,000 लोकसंख्या व बघू शकता योजना दूत प्रमाणात एकूण 50,000 योजना दूताची निवड करण्यात येईल. मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येक 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानसंद सर्व काही प्रवास खर्च व सर्व भत्ते यांचा सर्व विचार करून दिले जातील. तर तुम्ही बघू शकता ह्याचा विचार करा. तुम्ही निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही. मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष वयोमर्यादा 18 ते 35 आहे. बघू शकता उमेदवार. तर शैक्षणिक किती आहे बघू शकता तुम्ही. कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट तर झालंच पाहिजे आणि 12वी झालं तरी चालेल. बोर्ड परीक्षा. संगणक ज्ञान आवश्यक तुमचं बघू शकता NSCIT असेल तर कम्प्युटरचा जो कोर्स तुम्ही केला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उद्देश करावा लागेल. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर ठेवा तुमचा स्वतःचा आणि त्याच्यावरती OTP येऊ शकतो तुम्हाला. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे. ते तर सर्वच असणार शेतकरी कुटुंबातील. उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते संलग्न असावे. बँक खाते, आधार कार्ड सर्व काही तुमचं पाहिजेच कारण की यासाठी सर्व काही मान्य आहे. योजना दूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज हा सर्वात मोठा कागद आहे. तर बघू शकता आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा सर्टिफिकेट, त्याचं अधिवासाचा सक्षम यंत्रणेचा दिलेला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील,
पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र, ऑनलाईन अर्जासोबतच्या सर्व काही. मुख्यमंत्री योजना दुधाची नेमणूक प्रक्रिया कशी होणार आहे, सर्व काही तुम्हाला डिटेल मध्ये समजणार आहे. नेमणूक प्रक्रिया कशी होणार आहे, उमेदवाराच्या नोंदणीची ही एक सर्व छाननी प्रक्रिया आहे. जनसंपर्क महायुक्त न्यायालयामार्फत तुम्ही सदरची छाननी उपरोक्त परीक्षेच्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. सर्व काही तुमची माहिती अधिकाऱ्याकडे पाठवली जाईल. तर तुम्ही बघू शकता उमेदवाराची शैक्षणिक व वयोमर्यादाविषयी सर्व काही कागदपत्रे तपासली जातील. सर्व काही उमेदवारात बरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल. 6 महिन्याचा तुमच्यासोबत करार केला जाईल. कालावधी व कोणत्याही परिस्थिती वाढविला जाणार नाही. जिल्हा माहिती अधिकारी व वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवाराचे ओरिएंटेशन करतील. सर्व काही तुमचं नेमणूक करण्यासाठी तुमचं सर्व काही मागतील ते सर्व तुम्हाला देऊन टाकायचं आहे. निवड झालेल्या योजना दूताने करावयाची कामे. योजना दूत तुम्हाला जे काम करायचं आहे ते तुम्हाला इथं सगळं दिलेलं आहे. योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतली जातील. तर बघू शकता प्रशिक्षित योजना दूताची त्यांना नेमणूक दिलेल्या ठिकाणी सक्षम राहून त्यांच्या ठरवणूक दिलेले काम पार पाडणे व सगळं अंमलबजावणी करणे. तुम्ही बघू शकता योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्ध मानवंदना सर्व काही समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती यासाठी प्रयत्न करतील. सर्व काही तर तुम्ही बघू शकता. हे तुम्ही वाचा, मी तुम्हाला PDF पाठवून देईल. तुम्हाला लिंक देईल मी डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्स मध्ये, तुम्ही बघू शकता. उपसंचालक जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा परिषद कौशल्य विकास रोजगार जिल्हाधिकारी यांनी प्राकृतिक केलेल्या प्रतिनिधी यांची जबाबदारी सर्व काही दिलेली आहे. विभागीय स्तरावर विभागीय संचालक सर्व काही त्यांची नावं इथं दिलेली आहेत. जिल्हा माहिती ते तर आपल्याला वाचायची गरज नाही आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालयाच्या उपसंकलक. तर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाशी संबंधित कामकाजाची समन्वय करणे. प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी उपसंचालक सर्व काही आढावा घेणे. प्रत्येक जिल्ह्याने मुख्यालयाला साप्ताहिक अहवाल पाठविल्यानंतर यांचे विश्लेषण करणे. हे सर्व काही तुमचं चेकअप केले जाईल. तुमचे कागदपत्रे सर्व काही तुम्हाला मी जे कागदपत्रे सांगितले ते नोंदणीसाठी सर्व काही दिलेले आहे. योजना दूत कार्यक्रमात संचालनासाठी बाह्य संपर्क करावयाची कामे. उमेदवाराची ऑनलाईन नोंदणी करणे. उमेदवाराच्या प्राप्त अर्जाची तसेच अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे छाननी करणे व पात्र उमेदवाराच्या नावाची यादी जिल्हा माहिती अधिकारी यांना ऑनलाईन उपलब्ध करून देणे. हे सर्व काम तुमचं आहे. तर तुम्ही बघू शकता सर्व काही ऑनलाईन आहे. योजना दूतांनी प्रत्येक दिवशी केलेल्या कामाचा ऑनलाईन अहवाल घेणे. ऑनलाईन तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP मार्फत तुम्हाला जे त्यांची जी माहिती आहे ती पोहोचवली जाईल मेसेजद्वारे. तर योजना दूत या कार्यक्रमाचे परिजात म्हणजे तुम्ही बघू शकता त्यांची नेमणूक करण्याची कार्यवाही जनसंपर्क महासंचालक शासनाने वेळोवेळी शासन निर्णयानुसार कार्यपद्धतीवर त्यावर ओरिएंटेशन याबाबत माहिती जनसंपर्क स्वतंत्रपणे निकष तयार करण्यात येतील. मुख्यमंत्री योजना दूताचा द्यावयाचे मानधन सर्व काही तुम्ही बघू शकता. तर सर्वांना म्हणजे 10,000 याप्रमाणे 6 महिन्याकरिता 1000 अंदाजे रुपये 300 कोटी इतका खर्च येईल. फक्त संदर्भातील म्हणजे 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूताच्या कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्याचा विभाग करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत तुम्ही बघू शकता केल्याबाबत सर्व खातरजमा सर्व काही तुमचं जनसंपर्क त्यांच्याकडे असणार आहे. संबंधित उमेदवाराचे मानधन आयुक्त कौशल्य रोजगार सर्व काही परिषद 7 मध्ये विषाद केले जातील. तर त्यांना बघू शकता मुख्यमंत्रींचा काय आढावा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता इथं त्यांनी एक वेबसाईट दिलेली आहे. हा वेबसाईट जी आहे मी तीच बघत आहे. तर बघू शकता ते ह्यांची सही वगैरे त्यांचं नाव आहे. कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन युवराज मनोहर. तुम्हाला मी याची हे बघा त्यांचा असा आहे एक मोठा आढावा पण आहे. प्रति राज्यपाल यांचे प्रधान सचिव त्यांची नावं सर्वांची इथे दिलेली आहे. बघू शकता
हे सर्व त्यांची नाव आहे. तर फॉर्म संपलेला आहे. तुम्हाला सर्व काही डिटेल समजलं असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर काही नाही समजलं तुम्हाला कमेंट करा, तर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकेन. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस माय व्हिडिओ. व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा.